एज्युकेशन म्हणण्यापेक्षा स्किल एज्युकेशन, म्हणजे मी BE आहे म्हणून मला हा जॉब मिळेल असं नाही होणार. इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर गेटिंग जॉब ऑर फॉर गेटिंग मॅरेज. बरोबर. नथिंग एल्स. जेव्हा आम्ही म्हणतो मे मध्ये 0.5% बेकारीचा रेट वाढला, त्याचा अर्थ 47 लाख लोक त्या महिन्यात बेकार झाले. टोमॅटो इज अ फ्रूट, ही इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे. टोमॅटो कॅनॉट बी युज्ड इन फ्रूट सॅलड, हे नॉलेज आहे. पण आय कॅन डू माय फ्रूट सॅलड ऑन माय ओन. मी स्वतः फ्रूट सॅलड करेन, हे स्किल्स आहेत. स्किल करण्याकरता मला वाटतं 3 गोष्टी पहिल्या कळायला पाहिजेत. प्रॅक्टिस मेक्स परफेक्शन असं म्हटलं जातं, त्याच्या विरुद्ध आहे मी. प्रॅक्टिस डझंट मेक परफेक्ट, मिस्टेक्स मेक परफेक्ट. परीक्षा आली ना की 4 दिवस आधी मुलगा सतत अभ्यास करणार रात्रभर, बरोबर, आणि तो परीक्षेत पास होणार. मी असं म्हणतो की डिग्री मेक्स यू एलिजिबल फॉर द जॉब, बरोबर, पण ऍक्च्युअल जॉब तुम्हाला स्किल्स देईल. आज ऑस्ट्रेलियामध्ये स्किल पर्सनला पर अवरची जी कॉस्ट आहे ती डॉक्टरांपेक्षा हाय आहे. पॅरेंट्सनी पण ऍडमिशन घेताना ह्याचा विचार नक्की केला पाहिजे, कारण प्रत्येकाला जॉब मिळेल असं होणार नाही. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो 3S टॉकच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपला भारत देश हा प्रचंड विविधतेने नटलेला आहे, परंतु त्या विविधतेमध्ये सुद्धा जे नवीन चॅलेंजेस येत आहेत ते फार वेगळे चॅलेंजेस आहेत. आणि ह्या सगळ्यांचं सगळ्यात मोठं चॅलेंज जर का आपल्यासमोर आत्ता काय असेल तर ते आहे नवीन येणारी किंवा आपण करू पाहत असलेली ही जी ग्रोथ आहे, ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ कशी राहील, सगळ्यांना सामावून घेणारी कशी राहील. आणि सगळ्यांना सामावून घेणारी जर ग्रोथ आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्या तरुणाईला आपण तयार केलं पाहिजे आणि सगळ्या लोकांना ह्या सगळ्या विविधतेला त्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत जे गेस्ट आहेत त्या गेस्टनी स्किल डेव्हलपमेंटसारख्या सेक्टरमध्ये काम करून जास्तीत जास्त ग्रामीण भागापासून सगळ्या भागातल्या लोकांना स्किल डेव्हलपमेंट आणि त्या माध्यमातून ही जी नवीन होणारी ग्रोथ आहे त्या ग्रोथमध्ये कसं सामावून घेता येईल त्यासाठी प्रचंड काम उभं केलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत आपण गप्पा करणार आहोत. आज गप्पांसाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संजय गांधी सर. सर, 3S पॉडकास्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. सर, मी जेव्हा तुमचं पुस्तक वाचलं पहिल्यांदा, आकांक्षा नव्या युगाची, म्हणजे मला मनापासून हे वाटलं की तुम्ही जिथनं सुरुवात केलीत त्यानंतर आत्ता या क्षेत्रापर्यंत, या टप्प्यापर्यंत तुम्ही आलात, आता तुम्ही हळूहळू ते सांगाल सगळं, तर याची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला सुरुवात? खरं मी संजय गांधी, चेअरमन मॅनेजिंग डायरेक्टर ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ज्या गावात माझा जन्म झाला त्या गावाचं पॉप्युलेशन होतं 6,000. त्या गावामध्ये विविधता भरपूर होती. घरात सदन असल्यामुळे नर्चरिंग फार चांगलं होतं. सुदैवानं शाळाही फार चांगले होते, शिक्षकही चांगले होते. त्यामुळे जन्मापासूनच म्हणा, शाळेच्या माझ्या करिअरमध्ये म्हणा, मला पहिल्यापासूनच बिझनेस कसा करायचा याचा बायकडू घरामधूनच मिळाला. तुम्ही पुस्तकात पण उल्लेख केला आहे. आणि त्या प्रेरणेने मी सुरुवात केली कामाला. बरं. म्हणजे ज्यावेळेस मी इंजिनियर झालो 1992 साली, आणि ज्या ठिकाणी मला जॉब लागला, मी विक्रोळीमध्ये गोदरेजला होतो, तेव्हाच मी निर्णय घेतला होता की आपण 11 महिने जॉब करू. बरं. आणि 11 महिन्यानंतर आपण आपला बिझनेस चालू करू. त्यामुळे 11 महिने मी कंपनीला पण सांगितलं होतं. बरं. 12 तास, 15 तास, 18 तास कितीही काम करू शकतो मी. म्हणजे अवर्सचं बंधन मला नाही आहे. पण मला 5 वर्षाचं शिक्षण 11 महिन्यात झालं पाहिजे, एवढी एकच माझी अट होती. आणि त्या पद्धतीनेच मी कामाला लागलो. बरं. त्यामुळे प्रेरणा घरातनं असल्यामुळे सेल्फ मोटिवेटेड होतो. सर, तुम्ही स्किल डेव्हलपमेंटमध्ये आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ही जी ग्रोथ आहे ती इन्क्लुझिव्ह झाली पाहिजे याच्यासाठी खूप प्रयत्न केलात. ह्या सगळ्या कामाची प्रेरणा कुठून आली? मला जेव्हा मी जॉब केला सुरुवातीचा माझा, त्या जॉबमध्ये माझ्या लक्षात आलं की लोक ट्रायल अँड एररवर काम करत आहेत. बरोबर. तर अशा काम करण्याने काय सक्सेस येणार नाही. स्ट्रक्चर्ड वेने काहीतरी शिकवलं गेलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हे कौशल्य आपण
जर देऊ शकलो हो. यंग इंडियाला हो. तर निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं जॉब्स तयार होतील. त्यामुळे मी स्वतः नेटवर्क इन्स्टॉलेशन्स करायचो, मी स्वतः हार्डवेअर रिपेअरिंग करायचो, ह्या सगळ्या गोष्टी मी करत होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण या क्षेत्रामध्ये आपण काम करूया आणि ह्या क्षेत्रामध्ये जे ट्रायल अँड एरर चालले आहेत त्याच्याऐवजी आपण स्ट्रक्चर्ड वेनी प्रॉपर शिक्षण देऊया. आपण असं म्हणू शकतो तुम्ही आधी केले मग सांगितले याच्यानुसार केलंय. हां, स्वतः ते सगळं केलं तुम्ही, स्वतः केलं पहिलं. आणि मग मी 1997 साली 12 जूनला जेटकिंग ही संस्था JM रोडला चालू केली पुण्यामध्ये. आणि त्यामध्ये मी हे एज्युकेशन हा एक मेजर पार्ट घेतला. एज्युकेशन म्हणण्यापेक्षा स्किल एज्युकेशन. तेव्हा स्किल हा वर्ड एवढा फेमस नव्हता जेवढा आत्ता आहे. पण स्किल करण्याकरता मला वाटतं 3 गोष्टी पहिल्या कळायला पाहिजेत. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय आणि स्किल म्हणजे काय. अगदी शाळेतल्या मुलाला कळेल अशा भाषेत मी आता सांगतो. इन्फॉर्मेशन म्हणजे जे गुगलला तुम्ही सर्च करता, ती इन्फॉर्मेशन आता जगात प्रचंड अवेलेबल आहे. त्याकरता काय वाचनाची गरज नाही, कारण ते प्रत्येक गोष्ट अवेलेबल आहे. नॉलेज हे तुम्ही फॉर्मल एज्युकेशनमध्ये जे घेता ते नॉलेज, आणि नॉलेज इज डिलिव्हर्ड. आणि थर्ड आहे स्किल. स्किल हे आपल्याला ॲक्वायर्ड करावं लागतं, मिळवावं लागतं आपल्याला. म्हणजे काय, समजा टोमॅटो इज अ फ्रूट, ही इन्फॉर्मेशन सगळीकडे अवेलेबल आहे. टोमॅटो कॅनॉट बी यूज्ड इन फ्रूट सॅलड, हे नॉलेज आहे जे तुम्हाला फॉर्मल एज्युकेशनमध्ये शिकवलं जातं. पण आय कॅन डू माय फ्रूट सॅलड ऑन माय ओन, मी स्वतः फ्रूट सॅलड करेन, हे स्किल्स आहे. त्यामुळे स्किल्स हे शिकावंच लागतं, मिळवावं लागतं. मग ते सायकलिंग असेल, स्विमिंग असेल, कुठलंही स्किल्स हे हँड्स ऑन केल्याशिवाय स्किल्स हे ॲक्वायर्ड होणार. असं म्हणू शकतो सर की अनुभवाचा जास्त पार्ट स्किलमध्ये येतो. हो, नक्कीच. अनुभवाने त्याला बऱ्याच गोष्टी माहीत होतात, त्याला कळतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो नाही का की प्रॅक्टिस मेक्स परफेक्शन असं म्हटलं जातं, पण त्याच्या विरुद्ध आहे मी. प्रॅक्टिस डझंट मेक परफेक्ट, मिस्टेक्स मेक परफेक्ट. अगदी तुम्ही अमेरिकेचा शोध घ्या, क्रिस्टोफरने जो हे तो नॅव्हिगेशनमध्ये मिस्टेक केली त्यांनी, म्हणून ते USA फाउंड झालं. किंवा तुम्ही आईन्स्टाईनचं घ्या, त्यांनी हेच एक्झाम्पल दिलं की जेव्हा तो शोध घेत होता त्यात मिस्टेक्स झाल्या आणि पेनिसिलिनचा जन्म झाला. तर हे ज्या मिस्टेक्स आहेत या मिस्टेक्समधनं माणूस शिकतो आणि तो त्याला परफेक्टकडे नेतो. आणि स्किल्स परफेक्ट करण्याकरता तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतात हँड्स ऑन. नेमकं आपल्याकडे मिस्टेक्सला म्हणजे चुका करण्याला खूप जास्त हे आहे, काय म्हणतो आपण, संधी नाही आहे. हो, आपण चुकांना म्हणजे ट्रायल अँड एरर आपल्याकडे जास्त चालत नाही. हा, पण तेच चुकतंय आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, तेच चुकतंय. तीच चूक आहे. हां, त्यामुळे आपण पढित लिखत इंजिनियर्स तयार होतो. म्हणजे काय करतो आपण, घोकमपट्टी करतो. म्हणजे काय, आज परीक्षा आली ना की 4 दिवस आधी मुलगा सतत अभ्यास करणार रात्रभर आणि तो परीक्षेत पास होणार. पण हे मेमोराईज झालं, घोकमपट्टीवर भर झाला. अशा एज्युकेशननी मार्क्स नक्की मिळतील. पण पूर्ण लाईफ सक्सेसफुल आहे की नाही हा क्वेश्चन मार्क आहे. ते केलंच पाहिजे, त्याला हे नाही आहे, दुसरा विषय नाही, अभ्यासा केलाच पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे. पण त्याबरोबर स्किल शुड बी द इंटिग्रल पार्ट ऑफ द एज्युकेशन सिस्टीम. आणि हे NEP 2020 जे आता एप्रिल 2020ला लॉन्च झालं ते एक्झॅक्टली हेच सांगतंय की स्किल एज्युकेशन, कौशल्याचं जे शिक्षण आहे ते 6वी पासून तुम्ही चालू करा. सर, आत्ता तुम्ही स्किलचं जे सांगितलं ना, आम्ही मागे आपलं याच 3S टॉक पॉडकास्टमध्ये अल देशमुख सरांचा एक पॉडकास्ट घेतला होता आणि सरांनी पण नवीन शैक्षणिक धोरण समजावून सांगत असताना स्किलला त्यात किती महत्त्व आहे हे सांगितलं. त्यानंतर ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये आम्ही एक चर्चा घेतली होती मुलांची. बहुतेक मुलांची अशी कन्सेप्ट असते की स्किल म्हटलं की ते नळ फिट करणे असेल किंवा वेल्डरसारखं एखादं हे असेल, अशा टाईपचे, किंवा मोबाईल दुरुस्त करणे. तर स्किल म्हणजे फक्त एवढंच आहे की त्याची मोठी अशी व्यापक काही संकल्पना आहे? खूप चांगला हा मुद्दा मांडलात तुम्ही. हे जेव्हा मी जेटकिंग ही संस्था चालू केली ती JM रोडला, त्यावेळेस हा मुद्दा खूप प्रकर्षाने मला जाणवला की हार्डवेअर इंजिनियर म्हटलं की स्क्रूड्रायव्हर टेक्निशियन सारखा जॉब आला. म्हणून मी सुरुवातीलाच त्या कोर्सचं नावच असं केलं की ही विल बी कॉल्ड ॲज अन हार्डवेअर इंजिनियर, हार्डवेअर अँड नेटवर्क इंजिनियर. त्यामुळे त्याला डेझिग्नेशननी इंजिनियर केला, टेक्निशियन नाही केला. त्यामुळे तो इंजिनियर बसूनसुद्धा विचारू शकत होता किती बिप्स आले हे चेंज कर,
जो टेक्निशियन आहे तो चेंज करायचा. ओके. सो देर इज अ डिफरन्स बिटवीन टेक्निशियन अँड इंजिनियर. तो स्किल्स हा त्याला इंजिनियर बनवू शकतो. बरोबर. त्यामुळे स्किल्सकडे असं दुय्यमतेने किंवा पुअर कझिन म्हणून जे बघतो आपण ते चुकीचं आहे. PhD पर्सन जरी असेल तरी त्याला स्किलची आवश्यकता आहे. ग्रॅज्युएशन असेल तरी त्याला स्किलची आवश्यकता आहे. म्हणूनच आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये स्किल्सला लेवलप्रमाणे डिफरंट केलं आहे. L1 to L10 असं केलं आहे. अच्छा. सो L1ला काय आहे, L2ला काय आहे, L3ला काय आहे, तर हे डिफाईन केलं आहे. समजा 12वी पास असेल तर तो Lचा 4.5 म्हणजे लेवल 4.5च्या कोर्सेसला ॲडमिशन घेऊ शकतो. ओके. त्यामुळे त्याला तो तसं पार करत जावं लागतं. हां, मग L10 हे PhD पर्सन करताय. अच्छा. म्हणजे L10चे जे कोर्सेस किंवा स्किल जे डिफाईन केलेले आहेत हे PhD पर्सन करतायत. किंवा ग्रॅज्युएट झाला असेल तर त्याला L7 आहेत. बरं. तर प्रत्येक स्किल एज्युकेशन सिस्टमने डिफाईन केलेले आहेत. NCVT ही त्याची ऑथॉरिटी बॉडी आहे ज्यांनी हे डिझाईन केलेले आहे. आणि हे स्ट्रक्चर आता AICTE पण मांडलेलं आहे. त्यामुळे शाळेमध्ये L1 L2 घ्यायचे, त्याच्या पुढे 11वी 10वी ते 12वीला आपण L3 L4 घेऊ शकतो. आणि त्याच्या पुढे आपण ग्रॅज्युएशनला UG मध्ये जेव्हा असतो तेव्हा L5 आणि L6 हे कोर्सेस घ्यायचे. अच्छा. असं आहे ते. सर, हे जे तुम्ही आता AICTE सांगितलं, NCDC सांगितलं, ह्या बॉडीज काय आहेत नेमक्या? बऱ्याच लोकांना हे माहीत नाही. अच्छा. AICTE ही अपेक्स बॉडी आहे टेक्निकल एज्युकेशनचं करता. अच्छा. आणि NCVT ही नॅशनल काउन्सिल व्होकेशनल ट्रेनिंग, जे व्होकेशनल ट्रेनिंग भारतात दिलं जातं. बरं. तर त्याच्याकरता जे सर्टिफिकेशन्स अप्रूव्हल होतात ती NCVT बॉडीकडनं होतात. हे इंजिनिअरिंग कॉलेजला जे मान्यता वगैरे देतात हे AICTE कडनं होतात. अच्छा. आणि त्यात जे स्किल इंटिग्रेशन येईल ते NCVT कडनं येऊ शकतं. अच्छा, तिकडनं येतं. हां. आणि सर, तुम्ही हे जे L1 L2 अशा लेवल सांगितल्या 10 पर्यंतच्या, तर ह्या प्रत्येक स्किलमध्ये अशा लेवल असतात? हो, सगळ्या स्किलला डिफाईन केलं आहे. प्रत्येक तुम्ही प्लंबिंग घेतलं, तुम्ही कार्पेंटरी घेतलं, तुम्ही AI एज्युकेशन घेतलं, बिझनेस ॲनालिटिक्स घेतलं तर त्याला डिफाईन केले आहेत लेवल्स. बरं. हां, म्हणजे 12वी पास मुलगा L4चा कोर्स करू शकतो. अच्छा. किंवा L5चा कोर्स करू शकतो. हो हो. त्याच्या पुढच्या लेवलला जायचं तर ग्रॅज्युएट मिनिमम लागेल, तर तो L6चा करू शकतो. ओके. तर त्याला अशा पद्धतीने आता इंटिग्रेट केलं आहे. आणि त्या पद्धतीने त्याला आपण असं म्हणू शकतो एक सिमिलॅरिटी तयार केल्या आहेत. त्यामुळे स्किलला लोकांनी पुअर कझिन म्हणूच नाही. म्हणजे मी असं म्हणतो की डिग्री मेक्स यू एलिजिबल फॉर द जॉब. बरोबर. पण ॲक्च्युअल जॉब तुम्हाला स्किल्स देईल. बरोबर. मग ती कुठलीही कंपनी असो, तुमचे स्किल्सवर ते इंटरव्ह्यूज घेतील, तुमचे फंडामेंटल्सवर इंटरव्ह्यू घेतील. स्किल्स किती येतात तुम्हाला, प्रोग्रामिंग असेल किंवा कुठलाही, या स्किल्स चेक केल्या जातील आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जॉब मिळेल. म्हणजे मी BE आहे म्हणून मला हा जॉब मिळेल असं नाही होणार. ही इज द एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर गेटिंग जॉब ऑर फॉर गेटिंग मॅरेज. बरोबर. नथिंग एल्स. अगदी. जेव्हा आपण स्किलचा विषय काढतो सर, मला पुन्हा एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. बहुतेक वेळा ग्रामीण भागांमध्ये तरी अजूनही, शहरी भागांमध्ये पण आहे बरेचदा, पण व्होकेशनल एज्युकेशन म्हटलं की ज्यांना कमी मार्क्स मिळालेले असतात, बरोबर, किंवा दुसरं काही नाही झालं तर मग इकडे जायचं, अशा टाईपचं एक हे असतं. पण असे काही उदाहरणं आहेत की ज्यांनी स्किलचं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन ते खूप चांगल्या पद्धतीनं कमवत आहेत? हो, आहेत ना, खूप. माझ्या शाळेतलंच मुद्दा म्हणून एक्झाम्पल देतो. माझे मित्र आहेत, सिने ॲक्टर आहेत, पद्मश्री आहेत, मनोज जोशी. हे अभ्यासात ॲव्हरेज होते. बरं. मनोज जोशींना सगळे ओळखतात. हां, तो आज चाणक्य म्हणून त्याचा ड्रामाही फेमस आहे. तो बऱ्याच हिंदी मूव्हीज, मराठी मूव्हीजमध्ये आहे. ॲव्हरेज असल्यामुळे, पण जे आता आपण स्वॉट ॲनालिसिस म्हणतो, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स, याचा अभ्यास त्यांनी शाळेमध्येच केला. अच्छा. आणि तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की आपले स्किल्स हे ॲक्टिंगचे आहेत. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनचा मार्ग पकडण्यापेक्षा त्यांनी स्किल्सचा आपले स्किल्स हे त्यांनी एक्सप्लोर केले. तो मुंबईमध्ये आला आणि एक TV सिरियलच्या माध्यमातून तो ॲक्टिंगच्या करिअरमध्ये गेला आणि एक चांगला ॲक्टर आज, सगळे अवॉर्ड्स मिळालेले आहेत, एक चांगला ॲक्टर म्हणून सगळे त्याला बघतात आणि पद्मश्री त्याला मिळाले आहे. तर असं हे स्किलचं युग आहे. म्हणजे स्किल्स जर तुम्हाला लहानपणीच जर कळालं की हे माझे स्किल्स आहेत, तर निश्चितपणे गव्हर्नमेंटचे जे स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये अगदी असे पण गायक किंवा पेंटिंग असे पण कोर्सेस आहेत? हो, आहेत ना. साधारणतः जेव्हा गव्हर्नमेंटने हे 2014 साली मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट एंटरप्रेनरशिप चालू केली,
त्यावेळेस त्यांनी काही सेक्शन 8 कंपन्या, ज्याला पब्लिक प्रायव्हेट कंपन्या म्हणतो, अशा स्थापन केली. त्यातली पहिली कंपनी होती NSDC, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. यांनी पॉलिसी लिहिल्या आणि देशामध्ये 48 सेक्टर्स फाईंड केले आणि त्या सेक्टर्सच्या सेक्शन 8 कंपन्या तयार केल्या. म्हणजे रिटेल आहे, टेलिकॉम आहे, ग्रीन एनर्जी आहे, प्लंबिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, IT, ITES आहे, असे 48 सेक्टर्स तयार केले. 48 सेक्टर स्किल कौन्सिल तयार झाल्या. त्यात 51% हे इंडस्ट्रीनी पार्टिसिपेट केलं, 49% गव्हर्नमेंटनी स्टेक घेतला आणि अशा ह्या पब्लिक प्रायव्हेट सेक्शन 8 कंपन्या तयार झाल्या. आणि त्यांनी मग नॅशनल ऑक्युपेशन स्टँडर्ड्स बनवले, त्यांनी इंडस्ट्रीशी इंट्रॅक्शन्स केलं आणि त्याच्यातनं ते कोर्सेस बनवले. त्यामुळे त्याला ते कोर्स म्हणत नाहीत, त्याला ते जॉब रोल म्हणतात. म्हणजे काय, समजा बँकिंग फायनान्स सेक्टर स्किल कौन्सिल आहे, तर कॅशियर नावाचा एक जॉब रोल आहे. सो एव्हरी BCom इज नॉट अ कॅशियर. तर त्यांनी इंडस्ट्री त्याला जॉब रोल म्हणते. त्यामुळे त्यांनी प्रत्येक QPला, क्वालिफिकेशन पॅकला जॉब रोल म्हटलंय त्यांनी. त्यामुळे प्रत्येक सेक्टर स्किलमध्ये साधारणतः 40 ते 80 जॉब रोल्स डिफाईन केलेत आणि त्या जॉब रोल्सचे ऑक्युपेशनल स्टँडर्ड्स बनवलेत आणि त्याचा आउटकम बनवलेला आहे. ते कंटेंट बनवत नाहीत. कंटेंट हे दुसरी टीम, दुसरे ट्रेनिंग पार्टनर विचार करतात. पण त्याची परीक्षेला जेव्हा असेसमेंट एजन्सी येते तेव्हा त्या आउटकमवर परीक्षा घेते. त्यामुळे आउटकम बेस्ड एज्युकेशन, स्किल एज्युकेशन हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी चांगलं चालू केलं 2014 पासून. त्यांना स्वातंत्र्य दिलं आहे, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता 20 मिनिस्ट्रीमध्ये स्किल एज्युकेशनचे प्रोग्राम चालतात. अर्थात त्यांच्यात अजून सिंक्रोनायझेशन होणं गरजेचं आहे. पण एक आहे, कुठली मिनिस्ट्री असून दे, ही हॅज टू फॉलो धिस फ्रेमवर्क. या फ्रेमवर्कला त्यांनी नाव दिलं नॅशनल स्किल क्वालिटी फ्रेमवर्क, NSQF. ह्या NSQF फ्रेमवर्कवर हा पूर्ण डोलार आता आपला चालू आहे. सर, आता तुमचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, खास करून आपण महाराष्ट्राची गोष्ट आत्ता करू, कारण आपले सगळे प्रेक्षक महाराष्ट्रातले जास्त आहेत. कुठल्या स्किलची आपल्या मुलांना सगळ्यात जास्त गरज आहे असं वाटतं तुम्हाला? असं ठराविक आपण डायरेक्ट त्याला स्ट्रेट आन्सर देऊ शकणार नाही. पण त्यात आपण 2 गोष्टीचा नक्की विचार करू शकतो की पुढच्या 2 डिकेडमध्ये, म्हणजे पुढच्या 20 वर्षात कुठल्या इंडस्ट्रीज ग्रोईंग आहेत. मग ग्रोईंग कुठल्या, अल्टरनेटिव्ह एनर्जी ग्रोईंग आहे, क्लायमेट चेंजचे इफेक्ट आहेत, त्यामुळे ती इंडस्ट्री ग्रोईंग होणार आहे. AI हे प्रत्येक माध्यममध्ये वापरलं जाणार आहे, त्यामुळे AIच्या स्किल्स शिकणं फार गरजेचं आहे. तर या पर्टिक्युलर सेक्टर्समध्ये जर तुम्ही स्किल्स ॲक्वायर्ड केलात तर तुमचा ग्राफ हा निश्चितपणे फ्लरिशिंग राहील. तर ह्या सेक्टर्समध्ये काम केलं तर जास्त चांगलं राहील. समजा आता मी 1992ला ITची वेव होती. आम्ही ITमध्ये जे सॉफ्टवेअर इंजिनियर झालो, नेटवर्क इंजिनियर झालो, त्यांना स्कोप फार फास्ट होता. त्या मानानं दुसऱ्या इंडस्ट्रीला तेवढा स्कोप नव्हता. म्हणजे आता आपण बघितलं तर ग्रामीण भागात ॲग्रिकल्चरला जास्त जॉब्स आहेत आणि शहरी भागामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे इंजिनिअरिंग सेक्टर आणि सेवा सेक्टर, सर्व्हिस सेक्टर यामध्ये जॉब्स जास्त आहेत आत्ताच्या घडीला. परंतु येणाऱ्या 20 वर्षाचा विचार केलात तर या स्किल्स येणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच गोष्टी डिस्ट्रप्टिव्हली चेंज होतील. जसं आपण म्हणतो इंडस्ट्री 1.0, इंडस्ट्री 2.0, 3.0, ही 4.0. तर पहिलं वाफेवरचे इंजिन्स आले किंवा त्याच्यानी बदल तयार झाला. 2.0मध्ये दुसरी इंडस्ट्री आली, असे म्हणजे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री आली. तर जसे हे इंडस्ट्रीयल चेंजेस आले त्या पद्धतीने हे ग्रो होत गेले. तर आत्ताच्या, मला असं वाटतं आत्ताच्या घडीला की ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत ज्याला आपण अल्टरनेटिव्ह एनर्जी म्हणतो, कारण हायड्रोजन बसेस लागणार आहेत, इलेक्ट्रिकल कार्स येत आहेत, किंवा तुम्ही ज्या ज्या गोष्टी आता करताय त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एनर्जी लागते. ती लाईट असेल काय कुठली, प्रत्येक गोष्टीत तुम्हाला एनर्जी लागते. त्यामुळे अल्टरनेटिव्ह एनर्जी हे फार मोठा कन्सेप्ट आहे. याला फार मोठ्या प्रमाणात लागतील इंजिनियर्स. क्लायमेट चेंजमुळे ग्रीन एन्व्हायरमेंट आपली जी पृथ्वी आहे हे निश्चितपणे सुरक्षित राहिली पाहिजे नेक्स्ट जनरेशन करता. त्यामुळे त्याच्यावर जेवढे कोर्सेस आहेत ते एक चालणार आहेत.
एन्व्हायरमेंटमध्ये भरपूर कोर्सेस आहेत सर. क्लायमेट चेंजमध्ये पण खूप कोर्सेस आहेत. त्याच्यावर अख्खी सेक्टर स्किल काउन्सिल आहे ग्रीन एनर्जीवर. मग त्यात सोलार आहे, त्यात हायड्रोजन फ्युएल्स आहेत, त्यात भरपूर म्हणजे त्यांनी जे तुम्ही म्हणाल त्या जॉब रोल्स त्यांनी डिफाईन केलेत त्या इंडस्ट्रीने. आणि तुम्ही त्या वेबसाईटला जेव्हा जाता तेव्हा सगळे जॉब रोल्स तुम्हाला मिळतात. फक्त लोकांचा कल जो आहे तो कल त्यांना अवेअरनेस केला तर निश्चितपणे ते जॉब रोल्स फॉर्मल एज्युकेशन सिस्टीमनी इंटिग्रेट केले पाहिजेत आणि मुलांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. बरोबर, असं झालं पाहिजे. ग्रेट. एवढी खोलात जाऊन माहिती सर आतापर्यंत स्किल डेव्हलपमेंटची म्हणजे मी तरी नाही घेतली, खूप कमी लोकांना ती असते. तुम्ही जे सांगताय खूप महत्त्वाचं आहे ते. सर दुसरं, आपण मगाशी जेव्हा या पॉडकास्टच्या आधी गप्पा करत बसलो होतो, तुम्ही एक शब्द वापरला होता की आपली जी ग्रोथ आहे, आपल्या देशाची एकंदर जी ग्रोथ होत आहे, ही जॉबलेस ग्रोथ जर व्हायची नसेल तर आपल्याला स्किल डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं आहे. तर ही जॉबलेस ग्रोथ ही कन्सेप्ट मुळात अनेक लोकांना माहीत नाही, तर ती काय आहे? नाही, फारच महत्त्वाचा प्रश्न सांगितला तुम्ही आत्ता. काय होते माहिती आहे का, आत्ता आपली इकॉनॉमी 5 ट्रिलियन होणार, आपण जगात 4 नंबरची इकॉनॉमी म्हणून तयार होणार. आपली GDP ग्रोथ फार हाय आहे. निश्चितपणे चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स पण येत आहेत. पण ज्या पद्धतीने जॉब क्रिएट व्हायला पाहिजेत ते जॉब क्रिएट होत नाही आहेत. म्हणजे काय, तर तुम्ही पाहिलं तर 40% लोक ॲग्रीमध्ये आहेत आणि त्याचा GDP 13% आहे. त्यामुळे जिथपर्यंत तिथं ग्रोथ होत नाही आहे तिथपर्यंत इन्क्लुझिव्ह ग्रोथ दिसणार नाही. दुसरीकडे जेव्हा आपण बघतो आत्ता तर AI मुळे बऱ्याच प्रमाणात ऑटोमेशन झालं आहे. जसं की आता कंटेंट डेव्हलपमेंट एक विषय घेतला समजा, तर तुम्हाला ChatGPTमधनं प्रचंड प्रमाणात कंटेंट तुम्हाला पूर्वी सेक्रेटरी असिस्टंट असायची प्रत्येक एम्प्लॉयरला, त्या प्रत्येक गोष्टी आता आपल्याला ह्या AI मुळे इमेजपासून कंटेंटपासून सगळ्या गोष्टी तयार होत आहेत. 90%, 10% व्हेरिएशन्स आपल्याला करावे लागत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की जी ग्रोथ होती आत्ता भारताची ती इकॉनॉमी वाईज निश्चितच चांगली आहे, इन्व्हेस्टमेंट वाईज पण चांगली आहे, कारण की जग आपल्याकडे चांगल्या नजरेने बघत आहे, कारण तेवढा डेमोग्राफिक डिव्हिडंड इथे आहे. परंतु आता तुम्ही बघितलं समजा आपली जे 15 ते 59 म्हणजे 59 हा जो वर्किंग एज ग्रुप आहे तो आहे साधारणतः 61%, म्हणजे 97 कोटी लोक याच्यामध्ये आत्ता आपले वर्किंग एजमध्ये आहेत. आणि त्यातल्या फक्त 51% लोकांना आता जॉब्स आहेत. जेव्हा आम्ही म्हणतो मेमध्ये 0.5% बेकारीचा रेट वाढला, अनएम्प्लॉयमेंट रेट वाढला, त्याचा अर्थ 47 लाख लोक त्या महिन्यात बेकार झाली, अनएम्प्लॉय झाली. त्यामुळे 0.5% कमी वाटतो, पण जेव्हा तुम्ही व्हॉल्यूम बघता तेव्हा तो प्रचंड मोठा व्हॉल्यूम तयार होतो. 47 लाख तेवढी अनएम्प्लॉयमेंट ह्या मे महिन्यात आपल्याकडे वाढली. त्यामुळे जेव्हा अनएम्प्लॉयमेंट रेट दिला जातो वेगवेगळ्या सर्व्हेजमधनं, त्या सर्व्हेजमधनं नेहमी येते की या महिन्यात, प्रत्येक महिन्याचं असतं, या महिन्यात अनएम्प्लॉयमेंट रेट एवढा आहे, शहरी भागात एवढा आहे, ग्रामीण भागात एवढा आहे. तर हा आपल्या मे महिन्यात 0.5% अनएम्प्लॉयमेंट वाढवला होता. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत की 97 कोटी लोक जेव्हा वर्किंग एज पॉप्युलेशनमध्ये आहेत तर त्या सगळ्यांना जॉब भेटणं फार कठीण आहे. याच्याकरता मग उपाय शोधले गेले. ते उपाय असे आहेत की पहिली म्हणजे MSME इंडस्ट्री, ज्याचा GDPमध्ये 35% पार्टिसिपेशन आहे किंवा शेअर आहे. तर MSME इंडस्ट्रीला स्ट्रॉंग केलं पाहिजे. तिथे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज वाढल्या पाहिजेत, तेव्हा जॉब मिळतील. तर त्या पद्धतीने MSME इंडस्ट्रीला स्ट्रॉंग करण्याकरता पहिलं फंडिंग लागतं. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या CGTMS सारख्या स्कीम्स आणल्या, ज्या पद्धतीने त्यांना फायनान्शियली स्ट्रॉंग केलं जाईल. ही काय स्कीम आहे सर? CGTMS ही एक CC स्कीम आहे. प्रत्येक कुठल्याही MSMEला किती छोटा असून दे त्याच्या टर्नओव्हरप्रमाणे नॅशनलाइज बँकेमधनं किंवा प्रायव्हेट बँकांमध्ये इझिली त्याला लोन मिळतं, कुठलीही कोलॅटरल न देता. त्यामुळे या स्कीम माध्यमातून त्यांनी MSME इंडस्ट्रीला स्ट्रॉंग केलं. त्या स्टँडअप स्कीम पण आहेत, भरपूर स्कीम्स आहेत. या सगळ्या स्कीम्समधनं MSMEला स्ट्रॉंग केलं. MSME करता 4 महिन्याहून जास्त बिल अनपेड राहता कामा नये अशा टाईपचं आलं. JEM पोर्टलमधनं त्याला गव्हर्नमेंटकडनं ऑर्डर्स मिळायला सुरुवात झाल्या. पण ह्या सगळ्यात इनोव्हेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ते वर्क केलं गेलं स्टार्टअपनी. आत्ता आपल्या देशात 1,70,000 स्टार्टअप्स रजिस्टर्ड आहेत.
बरं. आणि त्यात 17,68,000 लोक काम करत आहेत आणि 118 युनिकॉर्न आहेत. आता हे स्टार्टअप कल्चर जे तयार झालं आहे, जे समजा एक शतक होतं 2000 सालचं, किंवा आपण जेव्हा इंजिनियर्स होत होतो, IIT मधनं इंजिनिअरिंग व्हा किंवा कुठलाही इंजिनिअरिंग व्हा, पोस्ट ग्रॅज्युएशन US ला जाऊन करा जे आता, आणि तिथे चांगला जॉब घ्या, ही एक सरळ लॅडर होती. आता ह्या लॅडरला डिफरंट कल्चर तयार झालं. ह्या परवाच्या तर H1B मुळे तर फार मोठा केवास पण तयार झाला होता. पण ह्या सगळ्यात भारताला खूप मोठी संधी आहे. भारताला संधी अशी आहे, GCC म्हणून एक कन्सेप्ट आहे, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स. अच्छा. हा आत्ता 1800 सेंटर्स भारतात आहेत. बरं. जग काय करतंय आता, कंपन्या काय करतायत, भारतामध्येच ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स तयार करतायत, पूर्ण रिसर्च भारतामध्ये करतायत. त्यामुळे ह्या ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्समध्ये आपली मुलं जॉबला गेली पाहिजेत, असा अकॅडमिकने विचार केला पाहिजे. मग त्याकरता लागणारं स्किलसेट्स, कारण ते फार GCC आत्ता ज्या रिक्रुटमेंट करत आहेत त्या अत्यंत हाय ऑर्डर, ज्या हायली स्किल्ड पीपल आहेत त्यांनाच घेत आहेत ते, आणि काही ठराविक कॅम्पसमधूनच घेत आहेत. ओके. त्यामुळे GCC मध्ये आपला मुलगा गेला तर त्याला निश्चितपणे पॅकेजही चांगला आहे, स्किल चांगले असल्या पाहिजेत, आणि त्या गोष्टी तिथं होतील. त्यामुळे तिथं जेव्हा प्रॉब्लेम तयार होतो तेव्हा टाईम झोनचा पण फायदा आहे आपल्याला, आपल्याकडे ती विद्वत्ता आहे, ते स्किलसेट्स आहे, तो डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. तर हा जो यंगस्टर्सचा डेमोग्राफिक डिव्हिडंड आत्ता जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने युटिलाइज नाही केला तर डेमोग्राफिक डिझास्टर होईल. बरोबर. त्यामुळे आत्ता आपण पावलं उचलून स्टार्टअप्सकडे गेलं पाहिजे. स्टार्टअप्स काय करतात, जॉब क्रिएट होतात ना. आज IITच्या मुलगाने, आता तुम्ही बघितलं असेल, अनेक स्टार्टअप्स तयार झालेत. IIT मद्रास नंबर 1 झाले यात. त्यांच्याकडे अति प्रचंड प्रमाणात चांगले स्टार्टअप्स तयार झालेले आहेत. किंवा हैदराबादमध्ये तुम्ही गेलात तर तेलंगणा हब म्हणून, T-हब म्हणून गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रीज सगळे एकत्र येऊन T-हब चालू केलं आहे. अतिशय सुंदर असे इन्क्युबेशन सेंटर आहेत आणि प्रचंड मोठे युनिकॉर्न्स तिकडनं तयार होत आहेत. तर अशा टाईपची इन्क्युबेशन सेंटर्स, इनोव्हेटिव्ह गोष्टी तयार झाल्या पाहिजेत. सर, आपल्या महाराष्ट्रातली काय सिच्युएशन आहे स्टार्टअपच्या बाबतीमध्ये? महाराष्ट्रामध्ये निश्चितच स्टार्टअप्स खूप मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. आपल्या पुण्यामधनं पण स्टार्टअप्स चांगले तयार झालेले आहेत. पण त्याला जे 90% स्टार्टअप फेल होत आहेत, तर हे जे फेल का होत आहेत ह्याचा स्टडी केला गेला पाहिजे. बरोबर. त्यांना लागणारं मार्केट लिंकेजेस, त्यांना लागणारे फंडिंग, त्यांना लागणारा लिगल गायडन्स, त्यांना लागणारे डोमेन एक्सपर्टाईज, ह्या संपूर्ण गोष्टींचं व्यवस्थित स्ट्रक्चर्ड वेनं इनिशिएटिव्स घेणं फार गरजेचं आहे. मी इन्क्युबेशन सेंटर चालू केलं नुसतं, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडनं फंडिंग घेऊन इन्क्युबेशन सेंटर चालू केलं गेलं तर इमिजिएटली सक्सेस मिळेल असं होणार नाही. जसं आपण आता अकॅडमिक्समध्ये पाहतो की बोर्ड असतं बघा कुठल्याही कॉलेजेसमध्ये की एवढ्या लोकांना जॉब मिळाले, एवढ्या कंपनीजमध्ये मिळाले किंवा एवढ्या पॅकेजचे मिळाले. तर मला असं म्हणायचं आहे अकॅडमिक्सला की तुम्ही आता नवीन एक डिस्प्ले चालू करा की आमच्याकडे किती स्टार्टअप्स तयार झाले, आमच्याकडे एखादा युनिकॉर्न तयार झाला आहे का, आणि आमच्याकडे एखाद्या स्टार्टअपनी सोशल इम्पॅक्ट तयार केला आहे का, किंवा एखादा नवीन नवीन सोशल काही इश्यूज सॉल्व्ह केलेत का कम्युनिटीचे, किंवा एवढे जॉब्स त्यांनी क्रिएट केले आहेत का. अशा टाईपचा डिस्प्लेस फार गरजेचं आहे. आणि इवन पॅरेंट्सनी पण ॲडमिशन घेताना ह्याचा विचार नक्की केला पाहिजे, कारण प्रत्येकाला जॉब मिळेल असं होणार नाही. कारण प्रचंड 4.5 कोटी मुलं आत्ता आपली UGमध्ये शिकत आहेत. 4.5 कोटी. त्यामुळे एवढे UGमध्ये शिकताना आणि हा जो ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ आहे तो फार कमी आहे आत्ता आपला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3.5 कोटी लोक आत्ता 12वीतनं UGला जातच नाही आहेत. 3.5 कोटी. तुम्ही जर अजून जर आकडेवारीचा जर विचार केला तर आपल्याकडे फक्त 4.41% लोकांकडे वोकेशनल एज्युकेशन सर्टिफिकेट आहे, ज्याला स्किल सर्टिफिकेट म्हणतो. हे जर तुम्ही दुसऱ्या देशांशी कम्पेअर केलं, साऊथ कोरिया 80% लोकांकडे स्किल एज्युकेशनचे सर्टिफिकेट्स आहेत, किंवा जर्मनी घ्या, किंवा USA घ्या, किंवा जपान घ्या, यांचे सगळ्यांचे पर्सेंटेज हे 50%हून अबव आहेत.
आणि आपल्या देशाचा व्होकेशनल एज्युकेशन सर्टिफिकेट मिळण्याचा रेट हा 4.41 आहे. म्हणून ह्या NEPच्या माध्यमातून स्किल एज्युकेशन इंटिग्रल पार्ट करणं फार गरजेचं आहे आणि तरच हे जॉब्स मिळतील. आज AIमुळे कोडिंग म्हणा किंवा कॅम्पस रिक्रुटमेंट जिथं आपण म्हणत होत होतात ज्युनियर लेवलला, हा सगळा संपला आहे. कारण कोडिंग करणं हा आता AIचा पार्ट आहे. पण AI शेवटी आपण ह्युमननी बनवलं आहे ना, त्यामुळे क्रिएटिव्हिटी आहे किंवा इमॅजिनेशन आहे किंवा निगोशिएशन्स आहेत, ह्या स्किलसेट्स आहेत. ह्या UGच्या मुलांना आपण द्यायला पाहिजे. त्यांना आपण फायनान्शियल IQ द्यायला पाहिजे, त्यांना आपण मार्केटिंग IQ द्यायला पाहिजे, त्यांना आपण एंटरप्रेन्योरशिप IQ द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या स्किल्स डोमेन स्किल्स व्यतिरिक्त द्यायलाच पाहिजेत. तरच ते होलिस्टिक असा एक इंजिनियर तयार होऊ शकतो. IKSच्या माध्यमातून प्रयत्न करतायत, पण त्याला अजून इंडियन नॉलेज सिस्टीम यातनं प्रयत्न होतोय, पण तो एक क्रेडिट पॉईंट आहे किंवा 2 क्रेडिट पॉईंट आहे, तेवढ्यापुरताच मर्यादित राहतोय. तर तसं न होता तो होलिस्टिक इंटिग्रल पार्ट करावा अशी माझी इच्छा आहे. ग्रेट. चर्चा सर खूप इंटरेस्टिंग मुद्द्याकडे जात आहे. हां, आता आपण स्किलपासून सुरुवात केलं. तुम्ही आत्ता ही जी सगळी पार्श्वभूमी सगळी सांगितलेली आहे, त्यातून एक गोष्ट लक्षात आली आहे की एंटरप्रेन्योरशिप जी आहे ती पुढे वाढणे खूप जास्त गरजेचं आहे. हो, अगदी. जॉब तर काही सगळ्यांसाठी अवेलेबल होणार नाहीये. नाही होणार. हे एंटरप्रेन्योरशिप म्हणजे आपल्या देशातली सिच्युएशन काय आहे आणि बाहेर देशांमधली ही सिच्युएशन काय आहे? ॲक्च्युली पाहिलात ना तर सिलिकॉन व्हॅलीमध्ये समजा एक स्टार्टअप एस्टॅब्लिश्ड आहे आणि तो सक्सेसफुल झाला, तर तो स्टार्टअप फाउंडर हा नर्चरिंगच असं झालेला आहे की तो दुसऱ्या स्टार्टअपमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. ओके. त्यामुळे एक स्टार्टअप सक्सेस झाला की दुसरा स्टार्टअप सक्सेस होतो. ते कल्चर आत्ता भारतात आलं नाही आहे. अच्छा. प्रॉब्लेम तिकडे आहे. बरं. त्यामुळे 118 युनिकॉर्न तुम्हाला दिसत आहेत आणि 90% स्टार्टअप हे फेल दिसत आहेत. कारण स्टार्टअपकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला गेला पाहिजे. तो काहीतरी आता इनोव्हेशन म्हणजे काय हो? इनोव्हेशन म्हणजे काय दरवेळेस छान आयडिया येईल आणि काहीतरी मोठं घडेल असं काय नसतं. स्टीव्ह जॉब्सने काय म्हटलं इनोव्हेशनवर की तुम्ही जेव्हा डॉट्स एकमेकांना कनेक्ट करता तेव्हा असे क्रिएटिव्हली कनेक्ट करा आणि असे युनिक तयार करा की दुसऱ्या कोणी विचारच केला नाही आहे. दॅट इज क्रिएटिव्हिटी. मला वाटतं कनेक्टिंग द डॉट्स अशी त्यांनी कन्सेप्ट दिली होती. त्याचा कन्सेप्ट जो आहे तो असा आहे. तो कनेक्टिंग द डॉट हा एक इम्पॉर्टंट आहे. एक CK प्रल्हादचं बुक आहे बॉटम ऑफ द पिरॅमिड. तर बॉटम ऑफ द पिरॅमिडकडे आपण बघणं गरजेचं आहे आणि त्या स्केलला आपण वरती नेलं पाहिजे. कारण आपल्याकडे व्हॉल्यूम खूप मोठा आहे. व्हॉल्यूम खूप मोठं आहे. 1100 युनिव्हर्सिटीज आहेत आणि अजूनही 1000 युनिव्हर्सिटीची गरज आहे. एवढा प्रचंड यंगस्टर्स आत्ता आपल्याकडे आहे आणि एक्झॅक्टली त्या ग्रुपमध्येच आत्ता सर्वात जास्त बेकारी आहे. 15 ते 25मध्ये हायेस्ट अनएम्प्लॉयमेंट रेट आहे. बरोबर. त्यामुळे आपण निश्चितपणे ह्या स्टार्टअप कल्चरला जास्तीत जास्त फ्युएलिंग दिलं गेलं पाहिजे आणि हे जर कल्चर व्यवस्थित तयार झालं तर जॉब्स क्रिएट होतील. आज 40% गावातले लोक, रुरल पार्टमधले लोक शहरी भागाकडे मायग्रेट होत आहेत. त्यामुळे शहरीकरण आणि शहरी बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढू शकते. कारण ते मायग्रेशनच फार मोठं होतंय. त्यामुळे शहरी लोकसंख्या वाढेल. अशा वेळेस तुम्ही निश्चितपणे काहीतरी प्रयोग केले गेले पाहिजेत आणि त्या खेडेगावाला GDP कसा तिथेच सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये येईल आणि तिथेच कसे जॉब क्रिएट होतील याचा विचार केला गेला पाहिजे. चायनाचं जेव्हा सक्सेस मॉडेल तयार झालं तेव्हा त्यांनी हेच केलं ना, खेड्याखेड्यांमध्ये प्रोडक्शनचे सेंटर्स उभे केले. आपल्याकडे ते कल्चर खेड्यापर्यंत नेणं फार गरजेचं आहे. सर तुम्ही बोलता बोलता हाही मुद्दा मांडला होता की आपल्या संपूर्ण देशामध्ये जेवढे जिल्हे आहेत त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हे सगळं होते आहे. हो म्हणजे आणि काही जिल्हे मात्र असेच राहते आहेत. राईट. ती काय सिच्युएशन आहे? ॲक्च्युली काय आहे, जसं आपण म्हणतो ना भारत आणि इंडिया हे 2 वेगळे आहेत. बरोबर. सुदैवाने आपण महाराष्ट्रात असल्यामुळे आपण इंडिया आहोत असं वाटतं आपल्याला. जाणवत नाहीये काय चाललंय भारत देशात हे लक्षात येत नाहीये किंवा ग्रामीण भागात काय चाललंय हे माहीत नाहीये. 780 जिल्हे आहेत सर. त्यातले 13 जिल्हे 51% GDP आहे. फक्त 13 जिल्ह्यात? फक्त 13 जिल्ह्यात. आणि त्या 13 जिल्ह्यात सगळे मेट्रो आले. अच्छा. म्हणजे मुंबई, चेन्नई, दिल्ली, कलकत्ता हे मेट्रो आले.
सुदैवानं महाराष्ट्रातली 5 शहरं आहेत त्यात 13मध्ये. त्या 13मध्ये मुंबई आहे, पुणे आहे, ठाणे आहे, नाशिक आहे आणि नागपूर आहे. बरं. ही 5 शहरं त्या 13मध्ये येत आहेत. बरं बरं बरं. त्यामुळे हा 51% जो GDP आहे, ही आपण जे म्हणतोय की 1 ट्रिलियन आपलं स्टेट होईल आता नेक्स्ट ह्याच्यात, ते खरंच आहे. कारण इथे सगळी इकॉनॉमी सगळी इकडे आहे. उरलेले जे जिल्हे आहेत 762 त्या जिल्ह्यांकडे सगळे मिळून ती GDP हे परीक्षण खूपच म्हणजे माझ्या अंगावर तर शहारे आले. म्हणजे आपण जर गेलं पाहिजे आणि देशाचे हे दौरे केले पाहिजेत आणि समजून घेतलं पाहिजे. मी सुदैवानं पद्मश्री दादा इदाते आमचे मेंटॉरच आहेत, त्यांनी मला बिहारला नेलं होतं. अच्छा. बिहारला राजभवनला मी होतो तेव्हा ते म्हटले चल आपण तुला हे DNT ज्याला म्हणतो आपण, ट्राईब्स जे असतात डिनोटिफाईड ट्राईब्स, त्यांना आपण भेटूया वस्त्यांवर जाऊन. आणि तिथे गेल्यानंतर जे मी ऐकलं आणि जे शहारे आले ते खूपच मोठे होते. त्यांच्याकडे खरंच स्किल चांगले आहेत. अच्छा. म्हणजे नट म्हणून एक जात बघितली ती ॲक्टिंगमध्ये खूप चांगली आहे. अच्छा. दुसरी एक कास्ट बघितली ते अजून म्हणजे ज्याला आपण सर्पाला आपण घाबरतो ती लोक घाबरत नाहीत. ते मला म्हटलं असं बोट नाही करायचं की ते चावत नाहीत किंवा बाईट घेत नाहीत तुमचा. असे वेगवेगळ्या स्किलसेटची लोक आहेत. म्हणजे जसे आपण महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार म्हणतो, ते स्किल्स आपण लहानपणापासून बघितलेलं आहे. फक्त ते आपण पुअर कझिन्स आहेत, त्याला आपण अशा नजरेने बघितले की स्किल पर्सन म्हणजे फार काही मोठं नाही असं बघा. आज ऑस्ट्रेलियामध्ये स्किल पर्सनला पर अवरची जी कॉस्ट आहे ती डॉक्टरांपेक्षा हाय आहे. बरं. आता तुम्ही मला काय सांगा, एक तुमचा AC जर बिघडला असेल आणि जर स्किल पर्सन आला नाही तर काय होईल? उन्हाळ्यामध्ये तुम्हाला गरज आहे आणि तुम्हाला जर नाही मिळाला तर काय होईल? तर त्या स्किलला तेवढा रिस्पेक्ट द्यायला पाहिजे, स्टेटस दिलं पाहिजे, त्याला सोसायटीमध्ये तेवढा मान दिला पाहिजे. शेवटी ते गरज आहे ना. तर माझ्या मते स्किल एज्युकेशनला निश्चितपणे सगळ्यांनी चांगल्या नजरेने बघूया. सोसायटीनी, इंडस्ट्रीनी त्याला एन्डॉर्स करूया आणि त्याला तेवढं महत्त्व देऊन इकॉनॉमिकली त्याला इंडिपेंडंट केलं पाहिजे. सर, मी आता याच्यावरून आठवली गोष्ट, आणि 2 दिवसाच्या पूर्वी एक मित्रासोबत बोलत होतो. तो 95ला आम्ही 12वी झालो, त्यावेळेस त्याने इंजिनिअरिंग म्हणजे IT पकडलं आणि नंतर तो अमेरिकेत गेला. आता अमेरिकेत सेटल झालाय. अच्छा. तो गमतीनं मला फोनवर सांगत होता की त्याच्या सोसायटीमध्ये, त्याच सोसायटीत म्हणजे जे राहणारे बाकीचे आहेत त्यातले 2 मुलं संडेला घरी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ते कचरा टाकण्याचे जे त्यांचे डबे असतात ते साफ करून देण्याचं काम करतो. अच्छा. म्हणजे ते करतात, सोसायटीत राहणार आहे. हे चित्र मला वाटतं भारतात तरी अजून सध्या मुंबई, पुणे किंवा कुठेही दिसणार नाही आपल्याला. आणि ते रेग्युलरली सुट्टीच्या वेळेस ते तसं करतात. त्याच्यासाठी त्यांना ते पैसे घेतात, ते जे काही घेतात. राईट. म्हणजे हे एक प्रकारचं हे कल्चर आपल्याकडे कधी येईल असं वाटतं. हे किती सुंदर सांगितलं. ते त्याला लो प्रोफाईल वाटत नाहीये ना त्या मुलाला. अजिबात नाही. तो मुलगा आवडीने ते काम करतोय ना. तेच गरजेचं आहे. तुम्ही जे करता त्याच्यावर प्रेम करा. बरोबर. आणि निश्चितपणे त्या कामाला रिस्पेक्ट द्या. बरोबर. आज मला सांगा, फोटोग्राफर आहे, कंटेंट डेव्हलपर आहे, किंवा कुठलाही म्हणजे एक AI करणारा प्रोग्रामर आहे, हे सगळे स्किल प्राप्त लोक आहेत. तर त्यांना त्या पद्धतीने रिस्पेक्ट येते, त्यांची ग्रोथ ही निश्चित आहे. मी नेहमीच सांगतो मुलांना जेव्हा मी जातो की डोंट मॅरी टू अ टेक्नॉलॉजी. आपलं काय होतं की आपण जे शिकतोय ते आपल्याला वाटतं फार मोठं आहे. सो तसं नाही आहे. व्हॉट इज सेलेबल यू गो विथ दॅट. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा 97 साली चालू केलं जेटकिंग, किंवा आत्ता ॲस्पायर नॉलेज अँड स्किल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड माझं हे आहे, संस्था आहे, की मी म्हणतो तुम्ही आता त्यावेळेस नॉव्हेल नेटवर्क होतं म्हणून मी नॉव्हेल करण्यात काय पॉईंट आहे. लिनक्स आलं, मायक्रोसॉफ्ट आलं, गुगल आलं, यू टू चेंज. बरोबर. तर माणसांनी चेंज हा ॲक्सेप्ट केला पाहिजे. आपल्याकडे बरेच वेळा काय होतं, तो ट्रेनर जो आहे, प्रोफेसर, तो 30 वर्षापूर्वी काहीतरी शिकून आला आहे, तो कन्व्हेन्शनल पद्धतीने शिकवणार असेल तर ते नाही होणार ना. जनरेशन झेड जे आत्ता आहे, किंवा आपण अगदी नेक्स्ट जनरेशन पण म्हणू त्याच्यात, त्यांना हे नाही पटणार कन्व्हेन्शनल, कारण त्यांना यूट्यूबला प्रत्येक गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे मला वाटतं कन्व्हेन्शनलमधनं बाहेर पडून आपण आपल्या ज्या फॅसिलिटीज आहेत, जसं मला सांगायला आवडेल की आमच्याकडे एक इंटर्नशिपची फॅसिलिटी आहे माझ्या प्लॅटफॉर्मवर. मी काय केलं की 200 कंपन्यांकडे जाऊन 200 कंपन्या पोर्टलवर आणल्या
त्यांना म्हटलं तुमचे प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहेत ते द्या, पण नुसते प्रॉब्लेम स्टेटमेंट तुम्ही देणार असाल तर मी तुम्हाला ऑनरोल करत नाही. तुम्ही मेंटॉर द्या, तो मेंटॉर आणि तो मुलगा दोघं मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. ओके. तो मुलगा जिथपर्यंत स्वतःहून करत नाही ना तिथपर्यंत शिकणार नाही. ते स्किल्स त्या पद्धतीने चेंज केलं पाहिजे. आता मी असं म्हटलं का दरवेळेस हँड्स ऑन म्हणजे तो माझ्याकडेच आला पाहिजे, माझ्याकडेच त्यांनी हँड्स ऑन घेतलं पाहिजे, हे शक्य नाही होणार. तर मॉडेल स्केलेबल करण्याकरता आम्ही हे मॉडेल तयार केलं आणि ह्याला एवढा उत्कृष्ट रिस्पॉन्स मिळाला. इव्हन AICTने इमिजिएटली आमच्या प्लॅटफॉर्मला इंटिग्रेट केलं. वेगवेगळ्या कॉलेजेसनी इमिजिएटली त्यांच्या मुलांना सांगितलं तुम्ही हे करा. तर ह्याला आम्ही हायब्रिड टाईप इंटर्नशिप म्हणतो, ज्यात मेंटॉर आणि स्टुडंट दोघं मिळून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि AI अवतार म्हणून तो प्रॉब्लेम आम्ही डिफाईन केला आहे. म्हणजे मुलाला चॉईस करणं सोपं जातं. यात मी पूर्ण पॅराडाईम शिफ्ट केलं आहे की स्टुडंट विल चूज द कंपनी. अच्छा. आत्ता काय होतंय, स्टुडंट बिचारा जातो फिरतो, कुठली कंपनी भेटते न भेटते, त्यामुळे इंटर्नशिप चांगल्या पद्धतीने होत नाही आहे. तर माझं अकॅडमिक्सला पण आव्हान हेच राहील की तुम्ही स्ट्रक्चर्ड वेनी इंटर्नशिपला पहिले डिफाईन करा. की जेपर्यंत ते स्ट्रक्चर येणार नाही, नुसतं सबमिशन केलं का किंवा हा रिपोर्ट सबमिट केला का असं न करता आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मला डिफाईन केलं एव्हरी वीक व्हॉट ही इज डुईंग, एव्हरी वीक त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट काय आहे. त्याचं एक कॅप्सूल झाल्याशिवाय त्याला नेक्स्ट ॲटम देतच नाही आम्ही. त्यामुळे 1 by 1 त्याला 6 ॲटम कंप्लीट केले, देन ओनली ही इज एलिजिबल फॉर द असेसमेंट अँड द सर्टिफिकेशन. त्यामुळे हे जो प्रकार आहे हा मला वाटतं एक नक्की गेला पाहिजे. दुसरं AI फॉर एज्युकेशन, AI टूल्स जी आहेत ती ट्रेनरनी त्या फॅसिलिटरनी वापरली गेली पाहिजेत शिकवताना. म्हणजे AI कडनं काहीतरी खूप वेगळं आहे किंवा खूप काही हे असं न करता, किंवा वेगळं आहे आपलं AI आलं तर आपला जॉब जाईल असं न करता AI टूल्स यूज करून तुम्ही मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करा. मी जे माझे प्लॅटफॉर्म्स तयार केले आहेत, इंटर्नशिप एक प्लॅटफॉर्म आहे, रेडी फॉर इंडस्ट्री हा एक प्लॅटफॉर्म आहे, त्यात मी कंपन्यांना म्हटलं तुम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करा आमच्या प्लॅटफॉर्मवर. स्टुडंट्स विल अप्लाय अँड द फॅकल्टी लॉग इन विल सी की त्याचं रिजेक्शन झालं, सिलेक्शन झालं, जॉईनिंग घेतलं की नाही, त्याला मॉक इंटरव्ह्यूज AIच्या माध्यमातून दिला आहे. सो आय हॅव यूज AI टू अ लार्ज एक्सटेंट इन ऑल प्लॅटफॉर्म. AI विल रेक्टिफाय हिम. इवन आमचा नवीन एक प्लॅटफॉर्म आता येतोय, त्यातही मी सांगू इच्छितो, नोव्हेंबर महिन्यात त्याचं लॉन्चिंग होईल. त्या प्लॅटफॉर्मवर मी काय केलं आहे की तो जो AI आहे तो त्या मुलाचं प्रत्येक MCQचं आन्सर कॅप्चर करतो, तो कम्युनिटीमध्ये काय प्रश्न उत्तर देतो ते कॅप्चर करतो, तो मुलांसोबत काय बोलतो हे कॅप्चर करतो, तो चॅटिंग काय करतो किंवा बायडायरेक्शनल बोलताना तो शंका काय विचारलं, ह्या प्रत्येका वेळेस AI त्याला कॅप्चर करतो. तो शिकतो पहिला आणि मग तो मुलाला शिकवायला सुरुवात करतो. म्हणजे प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे. तुम्ही जसं आपण पूर्वी एक स्टोरी ऐकलेली आहे, खरगोश आहे किंवा हिरण आहे किंवा शेर आहे किंवा टायगर आहे किंवा मासा आहे, हे ना तुम्ही एका ह्याच्यात नाही टेस्ट घेऊ शकत ना. त्यात प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे ना. तुम्ही कसं काय माशाला फिशला सांगू शकता की तू झाडावर चढलास तर पास नाही तर फेल, असं होऊ शकत नाही ना. त्यामुळे तो AI काय करेल त्याला समजून घेईल आणि मग त्याच्या कॉग्निटिव्ह स्किल्सप्रमाणे त्याला शिकवण्याचा प्रयत्न करेल. तर तो कशात डिफिकल्ट आहे, त्याच्यात काय त्याला चांगलं येतंय हे तो अभ्यास करेल आणि देन ही विल स्टार्ट टीचिंग हिम. तर माझं LMS हे प्रत्येक मुलासाठी वेगळं असेल. आता असं जे आता NEP मधनं एज्युकेशन येते किंवा एकाच LMSवर सगळ्यांना शिकवलं जात आहे हे चुकीचं आहे. म्हणजे LMS हे बदललं गेलं पाहिजे प्रत्येक, नाही तर मग परत तेच होईल ना. सगळ्या मुलांना एकच सॉफ्ट स्किल शिकवा, सगळ्या मुलांना एकच सब्जेक्ट शिकवा, कन्व्हेन्शनलच झालं. मग ते मग त्या टूल्सचा फायदा काय. तो AI हे इंडस्ट्रीने यूज केलं पाहिजे वेगवेगळ्या. मला वाटतं हे तुमचं पहिलं असेल या टाईपचं. हो कारण येस. आणि माझं इच्छाच होती की करताना आपण चांगलंच करतो. इट विल टेक टाईम. रेडी फॉर इंडस्ट्रीला पण खूप टाईम गेला, इंटर्नशिपला पण खूप टाईम गेला, तसाच या प्लॅटफॉर्मला थोडा वेळ जातोय. पण निश्चितपणे अशा वेळेस तो जसा AIच्या माध्यमातून पूर्ण स्किल एज्युकेशन घेईल, इंटर्नशिपच्या माध्यमातून लाईव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि रेडी फॉर इंडस्ट्रीमधनं अपॉर्च्युनिटीजला अप्लाय करेल, असा पूर्ण प्रोग्राम हा मुलाला निश्चितपणे उपयोगी पडेल. असं. ग्रेट सर. हे सगळं तुम्ही आत्ता ज्या याच्यात प्लॅटफॉर्ममध्ये करत आहात, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पण भरपूर काम करत आहात. नांदेडमध्ये तुम्ही अलीकडेच खूप चांगले प्रोजेक्ट केलेत.
तर हे असे काय होते, म्हणजे कुठले प्रोजेक्ट तुम्ही तिकडे ग्रामीण भागामध्ये करत आहात? ग्रामीण भागामध्ये मी पहिला त्यांना सांगतो की तुम्ही फॅसिलिटी सेंटर ऑन करा. अच्छा. म्हणजे लॅब एस्टॅब्लिशमेंट करा. बरं. मग हे विद्यापीठाकडनं मग मी त्याकरता CSR, कारण मी इंडिया CSR पण रिप्रेझेंट करतो. अच्छा. त्यामुळे मी त्यांना म्हणतो मी CSR मधनं तुम्हाला मदत करीन, पण तुम्ही सेंटर्स पहिली एस्टॅब्लिश करा युनिव्हर्सिटीजने. ती सेंटर्स जे एस्टॅब्लिश केली तर त्याला आम्ही हब म्हणतो. अच्छा. आणि मग स्पोक्स म्हणजे वेगवेगळी कॉलेजेस जे आत्ताच्या ह्यांच्या एज्युकेशनच्या लँग्वेजमध्ये COEP मेंटॉर आहे इन्स्टिट्यूट, तर त्याला मेंटी इन्स्टिट्यूट्स आहेत. अच्छा. तर ही मेंटॉर इन्स्टिट्यूटची ज्या लॅब्स आहेत हे मेंटी इन्स्टिट्यूट आता यूज करतायत. ओके. म्हणजे किर्लोस्कर कंपनीने आता COEPमध्ये लॅब्स घेतलेली आहे चांगली ग्रीन एनर्जीची. तर बाकीच्या इन्स्टिट्यूटचं ट्रेनिंग तिकडे होऊ शकतं, लॅब प्रॅक्टिकल्स. आता क्वांटम कम्प्युटिंग आहे, तर क्वांटम कम्प्युटिंगची लॅब ही साधारणतः 1 कोटीची आहे. आता ही लॅब प्रत्येक कॉलेज करू शकत नाही ना, आणि गरजही नाही आहे. ही लॅब एका ठिकाणी यावी आणि मग त्याला स्पोक्स असतील बाकीच्या इन्स्टिट्यूट, त्याची प्रॅक्टिकल्स तिकडे घडली जातील. बरोबर. तर असं हे हब अँड स्पोकचं मॉडेल एज्युकेशन सिस्टीममध्ये येऊन लॅब्स इन्स्टॉल होणं फार गरजेचं आहे. कारण त्या फॅसिलिटीज जर मिळाल्या तर ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं एज्युकेशन मिळू शकेल. जसं आता आम्ही जेव्हा नांदेडमध्ये आत्ता 2 वीकपूर्वी जॉब फेअर घेतला, 2-3 वर्षापासून तिथं अनएम्प्लॉईड यूथ आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही VCशी बोललो, प्रो VCशी बोललो, तेव्हा लक्षात आलं 2003 पासूनच्या मुलांनी अप्लाय केलं आहे. एका महिन्यामध्ये 6,000 मुलांनी त्या आमच्या लिंकवर रजिस्टर केलं फॉर गेटिंग अ जॉब. मी फक्त 29 कंपन्या इकडनं नेल्या त्या, ज्याला साधारणपणे 6,000 वॅकन्सीज होत्या. 2100 मुलांनी वॉक इन केलं त्या दिवशी. 333 मुलांना जॉब मिळाले, स्पॉट जॉब त्याला म्हणतो. 930 मुलं साधारणतः सेकंड राऊंडकरता क्वालिफाय झाली. त्यामुळे आम्ही डॅशबोर्ड करताना 59% पीपल आर क्वालिफाईड फॉर नेक्स्ट राऊंड असं केलं. म्हणजे मुलं आहेत, मुलांना काही गोष्टी येत आहेत, थोडंसं फिनिशिंग करण्याची गरज आहे. तर हा जो फिनिशिंग स्कूल प्रोग्राम आहे ना, हा युनिकली झाला पाहिजे. फिनिशिंग स्कूल प्रोग्राम तुम्ही म्हणाल 100 लोकांना मी एकच शिकवीन, तर नाही होणार. प्रत्येकाचं स्वॉट काढून स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, थ्रेट्स प्रॉपर डॅशबोर्ड बनवून त्याचं स्किल कार्ड म्हणतो मी त्याला. मी कुठल्याही कॉलेजला गेलो की पहिलं म्हणतो आमच्या पोर्टलमधनं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही स्किल कार्ड करा. स्किल कार्ड काढलं की त्याच्या स्किलसेट्स काय आहेत हे त्याला पहिलं कळवून दे फर्स्ट इयरलाच. त्यामुळे तो सेकंड इयरपासून 4th इयरपर्यंत तसं प्लॅनिंग करेल. हा प्रत्येकजण काय फुलस्टॅक डेव्हलपर, .NET किंवा कॉमर्स किंवा नेटवर्किंग किंवा त्याला कळणार कसं मी डेटाबेसमध्ये जाऊ का कुठे जाऊ, मी सर्टिफिकेशन कुठली करू, हे सांगतच नाही आहे कोण आत्ता. तर स्किल कार्ड आमच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आपण ॲक्टिव्हिटी करू, तुम्ही म्हणाल तिथे, आणि त्या प्लॅटफॉर्ममधनं मुलांच्या टेस्ट घेऊ. ते स्किल कार्ड आपण HOD, प्रिन्सिपॉल, पॅरेंट आणि मुलं या सगळ्यांना ईमेल करू. त्यामुळे त्याचा आरसा त्याच्यासमोर तयार होईल. त्याची एक्सपेक्टेशन फार हाय असतात. मी MBA झालो, मी BE झालो, तर एक्सपेक्टेशन रेशो फार हाय असतो. इंडस्ट्री काहीतरी वेगळी एक्सपेक्ट करत असते. ते टूल्सच ह्यांनी शिकलेले असतात. हे सांगड घालण्याची गरज आहे. त्यामुळे त्या परीक्षा घेणं गरजेचं आहे. आणि माझं आव्हान राहील या पॉडकास्टच्या माध्यमातून की निश्चितपणे आपण 2 कंपन्या एकत्र येऊन हे इनिशिएटिव्ह किंवा हे मिशन घेऊन लोकांना मुलांना स्किल कार्ड पहिलं देण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. प्रचंड मोठा गॅप आहे आणि तो गॅप तुम्ही भरून काढतायत, ही मोठी गोष्ट आहे. हो, खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. सर तुम्ही म्हणजे आपल्या चर्चा खूपच छान रंगल्या. अगदी स्किलच्या बेसिकपासून आपण सुरू केलं तर स्टार्टअपपर्यंत आपण येऊन पोहोचलो. अगदी. मला हे विचारायला आवडेल तुम्हाला की तुमच्या लक्षात असलेलं एक, म्हणजे आता अनेक उदाहरणं तुमच्याकडे असतील, पण स्किल बेस ठेवून एकदम यशस्वी उद्योजक झालाय असं कोणी उदाहरण तुमच्या? हो, नक्कीच. आणि त्या उदाहरणाकडे जाण्यापूर्वी मी हे म्हणेन की भले जॉब करत असेल मुलाला, पण त्यालाही इंट्राप्रेनियर म्हणतात त्याला. जेव्हा तो जॉबमध्ये जातो तेव्हा जी मॅनेजमेंट असते किंवा त्याचे हायर ऑथॉरिटीज जे असतात ते त्याच्याकडे इंट्राप्रेनियर म्हणून बघतात. तसा माइंडसेट त्याच्याकडे असेल तर त्याची ग्रोथ ही फास्ट होते. अच्छा. हां, म्हणजे इन्क्रिमेंटल ग्रोथ न होता तो रिस्पॉन्सिबिलिटी वाईज मोठा होत जातो. अच्छा. हा, अशी उदाहरणं असतात बघा. आणि ती कमी लोक असतात. बरोबर. कारण ते ट्रेनिंग जे आहे ज्याला एंटरप्रेन्युरल डेव्हलपमेंट म्हणतो ते ट्रेनिंग दिलं जात नाही. बरोबर आहे. शाळेमध्ये किंवा अकॅडमिक्समध्ये.
तर मला असं वाटतं एंट्रप्रेन्युअल माइंडसेट हे नर्चर करणं, हे घडवणं, हे शाळेपासून तयार केलं गेलं पाहिजे. जशी शाळेमध्ये पूर्वी आपल्याला कार्यानुभव असायचं किंवा आता वोकेशनल स्किल्सच्या लॅब्स घेणार आहेत 6वीपासून 12वीपर्यंत, म्हणजे त्याला ओळख झाली पाहिजे. AI ची ओळख ही स्कूलमध्ये झालीच पाहिजे. मग जनरेटिव्ह AI काय, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय, जसं कार्यानुभवमध्ये आपण काहीतरी करायचो त्या स्कूलिंग 20व्या शतकात, तसं ह्या 21व्या शतकात ते शिक्षण गरजेचं आहे. त्याचबरोबर एंट्रप्रेन्युअल माइंडसेट्स. आणि असं नाही आहे की म्हणजे बिझनेस फॅमिलीमधला माणूसच एंट्रप्रेन्युअर बनू शकतो, हे फार चुकीचं आहे. एंट्रप्रेन्युअरशिप ट्रेनिंग जर घेतलं ना त्यांनी प्रॉपरली, तो निश्चितपणे तो एंट्रप्रेन्युअर होऊ शकतो. त्या स्किलसेट्स ज्या लागतात एंट्रप्रेन्युअरसाठी त्या सगळ्या शिकवलं गेलं आहे. जसं स्टीवन कोवे म्हणतो की बिगिन विथ एंड इन माइंड. ते हे शिक्षणात देत नाही ना आपण, तर हे दिलं गेलं पाहिजे. किंवा तुझे वाईल्डली इम्पॉर्टंट गोल्स कुठले आहेत हे विग्स म्हणतो आपण त्याला स्टीवन कोवेच्या भाषेत, ते विग्स शिकवले गेले पाहिजेत. ते एंट्रप्रेन्युअल माइंडसेट जे आहेत, आयडिया जनरेट कशा करायच्या, हे शाळेत असताना UGमध्ये असताना शिकवलं गेलं पाहिजे. त्याला आयडियाज जनरेट करता येत नाही आहेत. आयडियाज जनरेट नाही झाल्या तर तो कमर्शियल लेवलपर्यंत येणार कसा, आणि तो आल्यानंतर मग बिझनेस प्लॅन बनवणार कसा, आणि मग तो बिझनेस स्थापन कसा करणार, आणि मग स्केलेबिलिटी, ॲक्सिलरेशन. तर हा माइंडसेट ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे. ह्याचं एक तुम्ही जो मुद्दा मला विचारला होता, तर एक चांगलं उदाहरण देता येईल आपल्याला. मिलिंद क्षीरसागर पुण्यामध्येच आहेत, महाराष्ट्रामध्ये, ज्यांनी अतिशय सुंदर बिझनेस केला. अगदी पार मुकेश अंबानीपर्यंत जाऊन त्यांनी ते प्रेझेंटेशन करून त्यांच्या ऑर्डर्स मिळवून त्यांनी एक फार मोठा बिझनेस सोलारवर LCD प्रोजेक्टर विथ कंटेंट वगैरे असं त्यांनी आणलेलं होतं. आणि तो प्रॉडक्ट खूप चांगला चालला. आणि त्याचं एज्युकेशन होतं BCom. त्यामुळे सोलार, LED, ते पूर्ण लॅपटॉप, ह्या सगळ्या गोष्टी त्या स्किल्सच्या माध्यमातून त्याकडे आल्या. आणि एक BCom मुलगा एक चांगला एंट्रप्रेन्युअर घडू शकला, किंवा आम्ही उदाहरण म्हणून त्याला बघू शकलो. तर मला असं वाटते स्किल्समधनं एंट्रप्रेन्युअर बनणं ही सोपं आहे, आणि जर जॉबमध्ये गेला तर एंट्रप्रेन्युअर पण बनणं सोपं आहे, आणि तर त्याची ग्रोथ आहे. त्यामुळे हे शिक्षण नक्की गरजेचं आहे. जसं लोकांना IIT माहिती आहे एज्युकेशनमध्ये, फॉर्मल एज्युकेशनमध्ये, तसं एंट्रप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जी EDI म्हणून गुजरातमध्ये एकच आहे आपल्याकडे. जसं IIT हे तुमचं आपल्या फॉर्मल एज्युकेशनमध्ये मोठं म्हणलं जातं, तसं एंट्रप्रेन्युअरशिपमध्ये EDI मोठं म्हणलं जातं. पण EDIचे कंटेंट शाळेमध्ये, कॉलेजमध्ये शिकवले जात नाही आहेत. तर ते शिक्षण देणं तेवढंच गरजेचं आहे, काळाची गरज आहे. आणि आहे ना एस्टॅब्लिश, पूर्वापूर्व एस्टॅब्लिश्ड आहे. त्याला इंटिग्रेट करा ना तुम्ही, आणि ते तुम्ही पार्ट ऑफ युअर सिलेबस म्हणून द्या ना. आणि एनीपेनी ते साध्य केलं आहे आता की यू कॅन गिव्ह दिस टाईप ऑफ कोर्सेस टू देम. 40% क्रेडिट्स तो या वेगवेगळ्या माध्यमातून घेऊ शकतो, आणि 60% क्रेडिट्स तो डिग्री घेतोय त्याचे मेजर म्हणतात त्याला, ते मेजर क्रेडिट्स तो त्यातनं घेऊ शकतो. हां, तर अशा पद्धतीने त्यांनी ते घ्यावं असं मला वाटतंय. सुंदर पद्धतीने तुम्ही हे सगळं स्पष्ट करून सांगितलं. म्हणजे याच्यावरून मला एक वाक्य आठवत आहे आता. म्हणजे आधी अशी कन्सेप्ट होती की शिक्षण म्हणजे पुढच्या जीवनाची पूर्वतयारी. कदाचित आता स्किल डेव्हलपमेंट, एंटरप्रेन्युअरशिप याच्यामुळे शिक्षण हेच म्हणजे जीवनाचं उद्दिष्ट असं म्हणायला हरकत नाही. अगदी. आणि 21वे मी सांगतो तुम्हाला, 19वे शतक ब्रिटिशांचं होतं, 20वे शतक हे US होतं, 21वे शतक निश्चितपणे भारताचं आहे. इट्स अ नॉलेज इकॉनॉमी. ज्याच्याकडे नॉलेज आहे ना तो निश्चितपणे मोठा होणार. ग्रेट. खूप सुंदर सर, खूप छान, चांगल्या पद्धतीनं आजच्या गप्पा झाल्यात. आणि ह्या गप्पाच्या माध्यमातून मला वाटतं की एक खूपच चांगली म्हणजे कनेक्टिंग द डॉट्स जे वापरला आपण, खूप सुंदर पद्धतीने आलंय. मध्ये आपण आलात आणि इतक्या सुंदर पद्धतीने हे सगळं गायडन्स आम्हाला केलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद फॉर संधी छान दिलीत. धन्यवाद.